सतरपेक्षा खूप नमस्कार. आता आपण आहोत कार तालुक्यातील शिवडे या ठिकाणी. आपल्या शिवडे गावचे माजी सरपंच आणि उत्तम उत्कृष्ट समाजसेवक यांची कन्या श्री दीपक भोसले आणि त्यासोबतच सौ ज्योती दीपक भोसले यांची कन्या प्रणोती ज्योती दीपक भोसले हिचा विवाह सोहळा संपन्न होतोय आणि सुरुवात झालेली आहे. मेढा पूजन आज आहे आणि आपण पाहता की एवढी सुंदर सजावट केली. मला जाणून घ्यायची उत्सुकता लागली की ही एवढी सुंदर सजावट कोणी केली आणि ही एवढी सुंदर आयडिया कोणाची. गेली किती वर्ष त्याला सजावट करताय? मला लहानपणापासूनच आवडत आहे, फक्त माइंडच क्रिएटिव्ह आहे. छान. त्यावेळी मला जे सुचतं ते मी करत जाते. मॅडम अख्खा महाराष्ट्र पाहतोय, महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील सतर्क प्रेक्षक पाहताय, प्रत्येक प्रेक्षक आपल्याला पाहतोय. नाव सांगा आपलं. मनीषा शशिकांत शिवडे, प्रणोतीची आत्या आहे. हे का दिलं जातं? एक सौभाग्याचं देणं असते. हे पान, खाऊचं पान, सुपारी आणि फूल हे शुभ असते. तुम्ही नवरीबाईंच्या कोण आहात? चलती आहे. काय वाटतंय आज? खूप छान वाटतंय. डॉल कम्प्लीट झालंय. आता कसं की आहे बुलेट चालवते म्हणजे कुठलं नाही असं नाहीये, लक्ष नाही तिचं, तरी पण आम्ही कॅश करतोय. अवघड आहे. आपण नेहमी हळद दळायच्या अगोदर ते कुटून घेतो ना, हळदीला कुटून घेतो म्हणून ते त्याचं प्रतीक म्हणून ते मांडलेलं आहे. आणि कलश याच्यासाठी आहे की आज शुभ मुहूर्त. प्रत्येक हिंदू धर्मात प्रत्येक कामाची सुरुवात आपण कलश मांडणीनं. गणपती निर्विघ्न सगळे कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे, आजपासून सगळ्या कार्याची सुरुवात होणार आहे म्हणून गणपतीचं पूजन केलेलं आहे. आणि ती हळद आपण जातेच करतो. विठ्ठल रुक्मिणी हे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि नारायण सगळे कार्य आपले निर्विघ्न पार पाडणार आहे. तुळस हिंदू धर्मात प्रत्येक दारात असतेच, त्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून तुळस आपण इथं पूजन केलेलं आहे. ते आपण सुगंध असावा म्हणून हे गुलाबाच्या पाकळ्याचं वातावरण मंगल आहेच. हा, आपण म्हणजे प्रसन्न व्हावं का? हे सौभाग्याचे अलंकार हिंदू धर्मातले आपण इथं दाखवलेले आहेत. काय काय असतात ते, कारण मुलीचं लग्न आहे म्हणून हे मुलीच्या सौभाग्याचे अलंकार आपण इथं मांडलेले. इतकं सगळं डेकोरेशन करण्यासाठी किती कालावधी लागतो? आता काय सांगाल? 3 तास जातात साधारण. आपलं काय स्पेशल मध्ये अजून काही भरपूर पहा फक्त आपल्या लोकप्रिय चॅनल सतर्किणी न्यूज. आपलं चॅनल, आपल्या माणसांचं चॅनल, आपलं हक्काचं चॅनल सतर्किणी न्यूज. पाहत राहा सतर्किणी न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेचं.